नमस्कार, तुमचे माझ्या किचनमध्ये स्वागत आहे। आज आपण टिफिनसाठी खास अशी रेसिपी बनवणार आहे। शिमला आणि बटाट्याची भाजी बनवणार आहे। शिमला मिरचीचा वापर करून बटाटा आणि शिमला या दोन्हींची मिक्स भाजी बनवणार आहे आणि खूपच छान अशी ही रेसिपी आज आपण बनवणार आहे। यासाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा। यासाठी मी 2 शिमला मिरची घेतलेली आहेत आणि त्या अशा प्रकारे कापून घेणार आहेत। त्यामधलं बी जर असेल तर ते काढून टाकायचे। मी ही शिमला चिरलेली आहे तर याच्यात जास्त बी नाही आहेत। आता याच्या अशा प्रकारे फोडी करून घ्यायचे आहेत आणि खूपच टेस्टी आणि खूप छान अशी ही भाजी लागते। अशा प्रकारे मी ही शिमला दोन्ही अशा प्रकारे चिरून घेतलेले आहेत आणि दुसऱ्या शिमला मिरचीमध्ये बी निघालेले आहेत तर ते मी त्यातले बी काढून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे ह्या चिरून घेतलेले आहेत। दोन्ही शिमला अशाच प्रकारे चिरून घेतले आहेत। त्यानंतर एक बटाटा घेतला आहे, बटाटा साळून घेतला आहे आणि असं बारीक त्याचे काप केले आहेत आणि बघू शकता तुम्ही मी अशा प्रकारे काप केली आहे, उभे अशी काप केली आहेत। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही चौकोनी शेपमध्ये सुद्धा हे कापू शकतात। मी अशा प्रकारे याचे काप केली आहेत आणि झटपट सुद्धा तयार होणारी ही भाजी आहे आणि टिफिनसाठी तुम्ही पटकन अशी बनवू शकता। अशा प्रकारे बटाटे सुद्धा आपण चिरून घेतलेली आहेत। आता यानंतर यामध्ये टोमॅटोचा वापर करणार आहे। टोमॅटो जे वापरणार आहे मी ते अर्धाच टोमॅटो वापरणार आहे। तुम्हाला जर जास्त आंबट हवं असेल किंवा आवडत असेल तर तुम्ही संपूर्ण सुद्धा टोमॅटो यामध्ये वापरू शकता। याचं सुद्धा मी बी काढून घेतलेलं आहे टोमॅटोचं आणि टोमॅटोचे सुद्धा काप अशाच प्रकारे करून घेतले आहेत आणि यासाठी बारीक कांदा सुद्धा बारीक चिरलेला आहे आणि आता कढई गरम करायला ठेवली। कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घातलेले आहे। त्यानंतर अर्धा चमचा मोहरी घातली। मोहरी आणि जिरे छान असे तडतडून दिल्यानंतर यामध्ये बारीक कटिंग केलेला लसूण जो आहे तो मी टाकलेला आहे। तुम्ही यामध्ये लसणाची पेस्ट सुद्धा वापरू शकता। अशा प्रकारे लसूण सुद्धा मी लालसर असा परतून दिला आहे आणि त्यानंतर बारीक चिरलेला कांद्याचा वापर करणार आहे। कांदा अगोदर मी परतून घेणार आहे कारण कांदा जो आहे तो त्याचा वास येतो, त्यामुळे तो कांदा अगोदरच छान असा लालसर परतून घ्यायचा आहे। छान असा परतून घ्यायचा आहे आणि कांदा परतून झाल्यानंतर यामध्ये आपण बटाट्याचा वापर करणार आहेत आणि बटाटे मी पाण्यामध्ये टाकून ठेवलेलं होतं लाल होईल म्हणून आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। बटाटे सुद्धा अगोदर टाकले कारण बटाटे शिजायला वेळ लागतो, शिमल्याला जास्त वेळ लागणार नाही आहेत म्हणून बटाट्याचा वापर अगोदर केला आहे आणि बटाटे सुद्धा छान असं परतून घेतले म्हणजे लवकर शिजेल। आता यानंतर यामध्ये शिमला मिरची घातली आहे आणि बटाट्यापेक्षा शिमला मिरचीचा जास्त वापर केलेला आहे कारण ही भाजी जी आपण बनवतो ही शिमला मिरचीचीच भाजी बनवतोय। आणि यानंतर यामध्ये टोमॅटो घातला आहे। सर्व असं छान असं परतून घ्यायचे आणि शिमला आणि टोमॅटो हे तर लगेचच शिजले जाणार आहेत, परतल्यानंतर लगेच शिजले जातात। बटाट्यालाच थोडासा जास्त वेळ लागणार आहे आणि बटाटे जास्त पातळसर जर कापली तर ती पटकन शिजली जातात। आता यानंतर यामध्ये लाल मिरची पावडर घातली। जास्त मसाले मी वापरणार नाही आहेत। 1 चमचे मी घरगुती लाल मिरची पावडर घातली, धना पावडर घातली, थोडीशी हळद घातली। आता यानंतर यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर सुद्धा घातली। कलर येण्यासाठी अर्धा चमचा मी काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर केला आहे आणि चव सुद्धा छान येते म्हणून मी काश्मीरी लाल मिरची पावडर वापरली आहे। आणि यानंतर यामध्ये कांदा लसूण घातलेला आहे, कांदा लसूण मसाला घातला आहे। 1 चमचाभर कांदा लसूण मसाला घातला आहे आणि जिरे पावडर घातली आहे। अर्धा चमचा जिरे पावडर घातलेली आहे आणि चिमूटभर असा हिंग यामध्ये घालणार आहे।
अशा प्रकारे एवढ्याच साहित्य किंवा मसाल्यांमध्येच आपण भाजी बनवणार आहे. दुसऱ्या तुम्हाला जर कुठला हवा असेल तर तुम्ही यामध्ये दुसऱ्या मसाल्यांचा सुद्धा वापर करू शकता. आणि यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घातले आणि एवढ्या मसाल्यांमध्येच आपली ही भाजी चटपटीत आणि चमचमीत छान अशी भाजी तयार होते. अशा प्रकारे परतून घ्यायचे जेणेकरून मसाला जो आहे तो सर्व असा भाज्यांना लागला जाईल. आणि यामध्ये आपण पाण्याचा वापर करणार नाही आहेत आणि मिठाचं आणि भाज्यांचंच पाणी होणार आहेत आणि तेवढ्यातच ही भाजी शिजून जाणार आहेत. यासाठी 5 ते 7 मिनटं अशा झाकून ठेवायचं आहे आणि नंतर ही भाजी 5 ते 7 मिनटानंतर शिजली जाते. बघू शकता अशा प्रकारे ही भाजी शिजली गेली आहे आणि फ्राय केल्यानंतरच ही भाजी लगेचच शिजली जाते. परंतु मी 5 ते 7 मिनटं अशी छान अशी थोडीशी शिजून दिली आहे आणि बटाटासुद्धा आपलं छान असं शिजलं गेलेलं आहे. अशा प्रकारे ही आपली भाजी तयार झाली आहे. एक 10 मिनटामध्येच ही सर्व भाजी तयार होते. आता यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट घालणार आहे. ऑप्शनल आहे, तुम्हाला हवा असेल तर तुम्ही टाकू शकता, नसेल आवडत तर नाही टाकला तरी चालेल. पण मी यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा 2 चमचे कूट घातलेला आहे आणि भाजी अशी छान अशी परतून घेतली आहे आणि भाजी तयार झाली आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन जे व्हिडिओ येतील ते तुम्हाला बघायला भेटतील. आणि टिफिनसाठी परफेक्ट अशी ही भाजी तयार झाली आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर शेवटून आपण टाकणार आहेत. आणि बघू शकता तुम्ही ही भाजी किती छान झाली आहे आणि हिचा कलरसुद्धा खूपच छान आला आहे आणि भाजीचा वाससुद्धा इतका सुंदर येतो आहे. आणि ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि ही मी अशी वाटीमध्ये काढून दाखवते की भाजी आपली कशा प्रकारे तयार झाली आहे. खूपच छान आणि चमचमीत अशी आज आपण शिमला बटाट्याची भाजी बनवलेली आहे आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि जर आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की भाजी कशी झाली आहे. आणि नक्की टिफिनसाठी ही रेसिपी तुम्ही बनवून बघा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला याबद्दल धन्यवाद.